महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत. त्या 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचे एक शक्तिपीठ म्हणजे माहूरगडची रेणुका देवी. जर तुम्हाला दर्शन करायचे असेल किंवा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील माहूरगड दर्शन. सुरू करूया मंडळी आजच्या व्हिडिओला. तर इथे येण्यासाठी तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्यासाठी बस किंवा ट्रेनने येऊ शकता. जवळचे रेल्वे स्टेशन नांदेड आहे. नांदेडला आल्यावर तुम्ही बसस्टँडवर जाऊन बस पकडून माहूरला येऊ शकता. त्यासाठी 120 रुपये पर पर्सन एवढा चार्ज लागतो. इथे आल्यावर तुम्ही ऑटोने आपल्या माहूरगडावर येऊ शकता. माहूरगडावर येण्यासाठी ऑटोचा पर्याय सोयीचा ठरतो. इथे आल्यावर तुम्हाला दिसेल की देवीची खूप सुंदर मूर्ती आहे. राहण्यासाठी गेस्ट हाऊस आहे. जेवणासाठी भोजनालय आणि रेस्टॉरंट आहेत. इथं ऑटोने आल्यावर सर्वात पहिले तुम्ही इथं बघू शकता की दोन्ही बाजूला मार्केट आहे. मार्केटला तुम्ही फुलं, फळं, देवीसाठी शृंगाराचं सामान, हळद कुंकू, पेढे असं साहित्य किंवा प्रसाद घेऊन तुम्ही वर चढू शकता. वर चढताना तुम्हाला दिसेल की दोन्ही बाजूला आकर्षक अशी दुकाने आहेत आणि या दुकानातलं सामानही फार स्वस्त आहे. वाजवी दरामध्ये आपल्याला ते मिळते. तर सुरू करूया मंडळी. चालत जाताना हे असं खूप छान असं मोहक आकर्षक वाटतं आणि परिसर पण आजूबाजूचा खूप रम्य आहे. इथे तुम्ही पाहू शकता की इथं पिण्यासाठी पाण्याची टाकी आहे. हातपाय धुण्यासाठी सुद्धा सोय आहे. तर इथं जाताना अशा पायऱ्या लागतात. त्या पायऱ्याने आपण सहज वर चढू शकतो. अपंग किंवा वृद्ध महिला सहजपणे या पायऱ्या चढू शकतात, कारण की ह्या पायऱ्या सरळ आणि इथे तांबूल विड्याचा प्रसाद मिळतो. हा तुम्ही असा व्यवस्थित कुटून घेऊ शकता किंवा तसाचही देवाला वाहू शकता. जाण्यासाठी दर्शनासाठी अशी रांग लागते. हे इथं खूप रम्य परिसर आहे. इथं आपण डबे वगैरे टिफिन पण खाऊ शकतो किंवा नाश्ता पण करू शकतो. गडावर चढलेला तुम्हाला दिसेल की बाहेरचा परिसर खूप रम्य आहे. इथे सागाची आणि खैरीची खूप झाडे आहेत आणि इथं सूर्योदय पण झालेला आहे. डोक्यावर सूर्य आलेला आहे. तर मंदिराचा परिसर आजूबाजूला खूप भव्य आहे. इथं सभा मंडप आहे. इथे पंक्तीचा कार्यक्रम पण होतो. कुणाचं काही नवस वगैरे फेडायचे असेल तर आपण इथे जेवण पण देऊ शकतो. तर असं मंदिरात जाण्यासाठी रांग लागते. इथून रांग लागते. जसं की नवरात्र आणि काही महत्त्वाच्या सणांमध्ये इथे खूप गर्दी असते, म्हणून ही अशी व्यवस्था केलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी. आतमध्ये जाताना आपण गर्भगृहात प्रवेश करतो. तर माहूरगडाची आख्यायिका अशी आहे की इथे परशुराम आणि जमदाग्नी ऋषी, त्यांचा मुलगा परशुराम होता आणि रेणुका त्यांची पत्नी होती. तर जमदाग्नीच्या सांगण्यावरून परशुरामाने आईचा शिरच्छेद केला होता. पण जेव्हा तो देवाकडे माफी मागायला गेला तेव्हा देवीचं फक्त चेहराच तेवढा तो जिवंत करू शकला. बाकीचं शरीर मृत झालं होतं. म्हणून देवीचा इथं चेहराच आपण बघू शकतो की पूजेसाठी ठेवलेला आहे. इथे दर्शनासाठी असे लोक बसलेले असतात आणि काही लोक हे दर्शनासाठी तर काही लोक हे अभिषेकासाठी सुद्धा बसलेले असतात. देवाची दिलेली दक्षिणा देऊन हे लोक असे अभिषेक करत असतात. इथे बाळ परशुरामाचा पाळणा देखील आहे. किती सुरेख हा पाळणा आहे. तर याला झुलवून सुद्धा तुम्ही आपल्या देवाची मनोकामना मागू शकता. इथे जाण्यासाठी दुसरा एक दर्शन मार्ग आहे आणि बाहेर निघण्यासाठी सुद्धा एक मार्ग आहे आणि इथे बसण्यासाठी खूप मोठं सभा मंडप देखील आहे.
मान्यतेनुसार असे म्हटले जाते की श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांच्या वनवासाचा मार्गसुद्धा इथूनच जात होता. म्हणजे माहूर गडाला पौराणिक कथेचे सुद्धा महत्त्व प्राप्त झालेले. या गडाचा उल्लेख स्कंदपुराण, शिवपुराण आणि इतर पुराणांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. तर सगळीकडे दर्शन घेतल्यावर आपण इथे गणपती मंदिर आहे याचे सुद्धा दर्शन घेऊ शकतो. तर पुढे जात असताना असे बघतो की इथे बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. इथे आपण बघत आहोत की पंगतीसुद्धा बसलेले आहेत. इथे लोक जेवण वगैरे करतात. इथे श्रीरामाच्या पादुका देखील आहेत. तर माहूर गडाचे बांधकामाविषयी सांगायचे झाले तर 13व्या शतकातील यादवकालीन राजांनी या गडाचा जीर्णोद्धार केला होता आणि या गडाची बांधकाम वगैरे झाले होते. त्याचनंतर 1983च्या शतकामध्ये अनेक मुघल आक्रमकांनी या गडावर आक्रमण केले आणि या मंदिराची लूट वगैरे केली होती. पण यातल्या महत्त्वाच्या पुजाऱ्याने देवाच्या मूर्त्या सगळ्या लपवून ठेवल्या होत्या. नंतर अहिल्यादेवी होळकर यांनी या गडाचा जीर्णोद्धार केला होता अशी आख्यायिका आहे. तर परशुरामाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा इथूनच निघतो. इथे तुम्ही बघू शकता की देवीची परडी वगैरे भरण्याची प्रथा आहे. काही भागामध्ये ही परडी भरल्या जाते. आमच्या इकडच्या भागामध्ये सुद्धा ही परडी भरण्यात येते. तर परडी भरल्यानंतर इथं जे पायऱ्या आहेत त्याने आपण खाली चढून त्या परशुरामाच्या मंदिरात येऊ शकतो. तर मंदिराचा परिसर भव्य आहे. इथे परशुरामाची छोटीशी मूर्ती आणि शालंका आहे. ह्याचेसुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो. मंदिरात जाण्यासाठी एकेरी मार्ग आहे. जायचे आणि यायचे याच छोट्याशा दरवाजातून होते. इथं मंदिराचा गाभारासुद्धा मोठा आणि छान आहे. इथं परशुरामाची स्वयंभू मूर्ती आहे. तर परशुरामाचे दर्शन घेऊन आपण मागे वळलो तर आपल्याला इथे एक गाभारा दिसतो. या गाभाऱ्यामध्ये आल्यावर इथे काही स्वयंभू आणि काही संस्था अन्नछत्राचा लाभ देत असतात. जे इथं दर्शनासाठी येतात. इथे एक मोठं असं कुंड आहे. या कुंडाला सध्या आता पाणी नाही म्हणून हा कोरडा आहे. पण या कुंडामध्ये पावसाळ्याला आणि हिवाळ्याला अतिशय पाणी असते. तर इथे बसण्यासाठी छान व्यवस्था केलेली आहे. तर अन्नछत्र चालवल्या जाते. सकाळी 12 ते 5 या वेळेमध्ये भक्तांना इथे जे अन्नछत्र आहे त्याचा लाभ घेता येतो. तर आता आपण जाऊ दत्तात्रेयाच्या दर्शनासाठी. तर इथे दत्तात्रेयाचे जे मंदिर आहे ते खूप जागरूक देवस्थान आहे. हे मंदिर खूप प्राचीन काळामध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर खूप पावन आणि पवित्र आहे. ह्या मंदिरामध्ये असे दरवाजे आहेत. हे फार जुने मंदिर आहे. या मंदिरामध्ये अशी छोटी समाध्या दिलेल्या आहेत ज्यांनी इथं खूप दिवसापासून वास केला होता. इथे अनुसया मातेचे सुद्धा मंदिर आहे. या मंदिरावर चढण्यासाठी खूप मोठ्या पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते. उन्हाळा सोडून हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये इथे खूप छान रम्य आणि असे खूप छान वातावरण तयार होते. इथे अनेक भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी येतात. तर अशा पायऱ्या आहेत. इथे माकडांचा सुद्धा खूप त्रास होतो. इथे खूप माकड असतात. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता तेही कमेंट करून सांगा. धन्यवाद.